गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरे जय जय राम
जाने भक्तीचा जिव्हाळा भक्तीचा जिव्हाळा जाने भक्तीचा जिव्हाळा भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा झाले भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा माझ्या मना माझ्या मना माझ्या मना होगा पंडित शहाणा होगा पंडित शहाणा पंडित शहाणा सैनकમાં ગુજારે સૈનકમાં રસી વાહ વાહ નાવ કરી આગળ હા भारी भारी थोडीशी ये केले पुढे झाले बाकीचा जिव्हाळा झाले बाकीचा जिव्हाळा झाले बाकीचा जिव्हाळा झाले बाकीचा जिव्हाळा झाले बाकीचा जिव्हाळा
अनकनो हे माझे मना अनकनो हे माझे मना भोगाचा मंदिर
हरे जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा आणि हे माझ्या मना भोका पंडित शहाणा नामरूपी जडले चित्ता त्याचा दास मी अंकित आणि हे माझ्या मना भोका पंडित शहाणा तुका म्हणे नववीर तुका म्हणे नववीर भक्ती जाणे तुझी शुद्ध अनेक नव्हे माझ्या मना अनेक नव्हे माझ्या मना भोका पंडित शहाणा महायोग पीठे तटे भीमरत्यावर मंडळी काय दातम मुनींद्र समागत्य तिष्ठन्त मानंद कंद पर ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करे प्रथम रमणा पांडुरंग करे प्रथम रमणा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आड त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपर्ण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अत्यत्रयजनी जीवाची या जगद उद्धारा लागी धरिला उतार निरविला परिवार सीताईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अत्यत्रयजनी देवाची शरण शरण हनुमंता शरण हनुमंता शरण हनुमंता रामदूता ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्
एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवैरं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं भूतिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठल विठ्ठल जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नव्हे माझ्या मना भोका पंडित शहाणा प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिकामय बापांनो गेल्या 15 वर्षापासून श्री क्षेत्र आरापूर या ठिकाणी या पंचकृषीतील सज्जन महात्म्यांनी मनावर घेतलं हे तसं पाहिलं तर गाव इथं नाहीये आणि तरी पण हे आजूबाजूचे पंचकृषीतील जे हे महात्म्य आहे या सज्जनांना परमार्थिक प्रेमिक असलेले हे जे महात्म्य आहे यांनी हा सोहळा चालू ठेवला त्या सर्व आयोजकाला लाख लाख धन्यवाद आपला मारुती पहिला जागृती बरोबर आहे का नाही तुम्हाला आणखी लाख लाख तुमच्यावर कृपा दृष्टी करू हा यज्ञ अखंड अशा प्रकारचा चालत राहू त्या अनुषंगाने मायबाप आज चालू होऊन हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण असेल कीर्तनाचं आयोजन असेल गाथा पारायणाचे गाथा भजनाचं नियोजन असेल या अनुषंगानं हा ज्ञान यज्ञाचा सोहळा आणि या अनुषंगानं ज्ञानाबरोबरच अन्नदानाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आपल्या परिसरातील वैभव असणारे हे सगळे विशारद महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या परिसराचं वेगो हरिभक्त पारायण वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध हरिकिशनजी महाराज यांच्या व्यासपीठाच्या अध्यक्षतेखाली हे सोहळा चालू आहे तसेच अगदी जुने परंपरामध्ये अगदी मोरलेलं जे खोड आहे ना ते हरिभक्त पारायण प्रभूजी महाराज कराळे असतील आमचे रामभवनाना असतील कडू महाराज असतील जर जोरात बोलाय मला ऐकायला लखोजी महाराज असतील आमचे साईनाथ महाराज असतील आणि वारकरी शिक्षण संस्था देवी दाक्षायणी वारकरी शिक्षण संस्था हरिभक्त पारायण भागवताचार्य उद्धवजी महाराज कदम यांच्या या शिक्षण संस्थेतील ही लेकरं सर्वजण मृदंग सम्राट आमचे पीटी मास्तर गायके महाराज ज्यांनी ज्या सज्जनांमुळे तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग आला अशी आमची हरिभक्त पारायण प्रेमाची मूर्ती कारभारी महाराज गायके पोलीस पटेल यांच्या माध्यमातून हा सेवा माझ्याकडे येत असते तसेच आमच्या लासूरचे वैभव असणारे आमचे परमस्नेही आध्यात्मिक क्षेत्रातील आम्ही सहकारी हरिभक्त पारायण भागवताचार्य शिवाजी महाराज शेजूळ या ठिकाणी उपस्थित आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या सेवेला ही सगळी मंडळी उपस्थित आहे यांच्या चरणी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आमचे विनेकरी बाबा अवताडे बाबा असतील हे पण बऱ्याच जुन्या काळाचा आमचा परिचय आहे तुम्ही सर्व संत महात्मे या ठिकाणी उपस्थित झालात तुम्ही माता माऊल्यांच्या चरणी संत माईबापांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो विठाला विठाला हा आणि शिव साऊंड सिस्टीम सुलतानाबादकर शिवच ना शिंदे त्याच्यावरती काय लागलंय दादा शिंदे शिंदे का बरं 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 शिंदे महाराज अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम दिली मारुतीराय तुमच्यावर खूप कृपा करो आणि असाच आवाज मस्त देऊ घरी राहणाऱ्या लोकांना चांगला स्पष्ट ऐकायला येत आहे अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम त्यांनी दिली त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो मायबापानं तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग देऊच्या सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महा म्हणून किती डिग्र्या लावा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा भक्तीचं महत्व जीवनामध्ये विशद करणारा भक्ती कशाला म्हणतात काय केल्यानंतर भक्ती निर्माण होते आणि त्या भक्तीचा परिणाम काय असतो याचं वर्णन करणारा अभंग विठाला विठाला भक्तीची लालसा निर्माण झाली त्याच्या जीवनामध्ये उपरती निर्माण झाली भगवंताबद्दलचा आदर ज्याच्या जीवनामध्ये निर्माण झाला त्याच्या जीवनामध्ये भक्तीची सुरुवात होते पण त्या भक्तीमध्ये जर जिव्हाळा नसेल
त्या भक्तीमध्ये आत्मीयता नसेल, त्या भक्तीमध्ये जर प्रेम नसेल तर त्याला काही अर्थ नाही. ज्याला भगवंत जाणून घ्यायचा आहे, देव अनुभवायचा आहे, नवे 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 तशा पद्धतीचं जीवन ज्याला जगायचं आहे त्याच्याकरता भक्तीची गरज आहे. तो भक्ती जाणायला निघाला, जाणे भक्तीचा जिव्हाळा, ज्याला भक्तीचा जिव्हाळा जाणायचा आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाला तो दैवाचा पुतळा सांगितला. हो, आणि जर असा जीव जर मला भेटला, तुकोबाराय सांगतात अशा जीवाची जगामध्ये कमतरता आहे. भक्ती सगळेच जण करतात घरादाराशी नाट्या पोराशी, पण का करायची, कशासाठी करायची, किती करायची याचा विचार माणसाच्या जीवाला नसतो. करायचं म्हणून करायचंय विठ्ठला. अनेक नोव्हे माझ्या मना. तुकोबाराय म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये भक्ती फळाला आली, ज्याच्या जीवनातून भक्ती ओसंडून व्हायला लागली, बर का, त्याला मी शरणांगत आहे, तो दैवाचा पुतळा आहे. पण याच्याही पेक्षा अनेक प्रकारानं भक्ती करणारे जगामध्ये पाहायला मिळतात. हो, अनेक नोव्हे माझ्या मना. तो किती जरी मोठा असला, किती जरी विद्वान असला, किती जरी तपस्वी असला तरी तुकोबाराय सांगतात अनेक नोव्हे माझ्या मना. हो का, पंडित शहाणा लय शहाणे भक्तीमध्ये वाहून गेले बर का. भवसा ह्या सागरामध्ये, महापुरामध्ये चांगले चांगले वाहून गेले. तुकोबारायला सांगायचंय म्हणून तुकोबाराय सांगतात अनेक नाही माझ्या मनाला नाही चालणार, नाही पटणार, नाही रुचणार, समाजाला नाव ठेवलं तरी चालत. जगाला ज्याला डोक्यावर घेतलं असेल जाऊ दे, घेऊ द्या, समाज येतो. समाज कोणालाही डोक्यावर घेऊन नाचवायला तयारी, पण तुकोबाराय सांगतात तसा नाही. परिपूर्ण ज्याच्या अंतःकरणामध्ये जीवनामध्ये भक्ती पिकली गेली, पिकल्या गेली, परिपूर्ण मुसमुशीत भक्ती त्याच्या जीवनात दिसायला लागली, तो मला पाहिजे, बाकीचे चालत नाही. त्याची भक्ती कशानं पिकली, त्याच्या जीवनाचे साधन आलं, ते साधन महत्वाचं आहे. जर भक्ती करायची असेल तर साधन महत्वाचं आहे, आणि जर साधनच नसेल तर भक्ती करता येईल नाही, करता येणार. नामरूपी जडले चित्त. बघा बर का, ज्या रूपाचा, ज्या स्वरूपापर्यंत जायचंय, रूपापासून स्वरूपापर्यंत जाण्याकरताचा मार्ग, साधन नाम आहे. नामरूपी जडले चित्त. चित्त सांगितलं बर का, चित्त सांगितले तर मन आणि बुद्धी सांगितलेली नाही, अहंकार सुद्धा सांगितला नाही, तर चित्त सांगितलं. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याचा मी दास आहे, आणि देवा आशाचा दास कर, नको त्याच्या दास करशील ना तोंड वाचून जावा लागेल. विठाला विठाला नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. आणि हे माझ्या मना भोका पंडित शहाणा. कुणी जरी असला ना तुकोबाराय सांगतात मला त्याची आवश्यकता नाही. आणि ज्याची जीवनामध्ये भक्तीचा जिव्हाळा तयार झाला, ते साधन त्याच्या जीवनामध्ये आलं, त्याच्या जीवनामध्ये नवविध प्रकारची भक्ती ऑटोमॅटिक ओसंडून व्हायला लागते. कारण शास्त्रामध्ये एका एका भक्ती करता एक एक महात्मा झालेला आहे. पण ज्याची परिपूर्ण भक्ती झाली तर 9च्या 9 भक्त्या त्याच्या जीवनामध्ये ओसंडून व्हायला लागतात. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. ज्याला 9च्या 9 प्रकारच्या भक्त्या जीवनामध्ये साकारित करता आल्या तो खऱ्या अर्थानं शुद्ध आहे, त्याचं चित्त शुद्ध आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात अनेक नोव्हे माझ्या मना भोका पंडित शहाणा. तो किती जरी विद्वान असला तरी मला त्याचा काही उपयोग नाही, मला त्याची काही आवश्यकता नाही. विठाला विठाला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला मायबा. जरा बारीक विचार करा. बसला हनुमान फटका तर बसला बर का. कीर्तन टाइमपासाची जागा नसते मायबाप.
मिळालेला जन्म म्हणजे काही म्हाताराचा जन्म नाही बर का. म्हातेर तर राहिलेच नाही आता, पण म्हाताऱ्यासारखा जन्म नाही बर का तुमचा आमचा. लाख मुलाचा जन्म आहे आणि या जन्माचं सार्थक तुम्हाला आम्हाला करता येतं. एवढा करता लाखो नाही उलाढा. विठाला विठाला. प्रत्येक जीव भक्ती करतो का नाही? प्रत्येक जीव भक्ती करतो माय बाप, पण भक्ती का करायची, परमार्थ का करायचा याचा विचार व्हायला पाहिजे की नाही. मागून आलं पुढे चाललं. सासू करीत होती म्हणून सून करती, सून करत होती म्हणून आज सून करून राहिली. गतानुगती को लोका. मागून आलं पुढे चाललं याला भक्ती म्हणत नाही. भक्ती सगळ्या संसाराचं मागाई करता नसते. भक्ती आता इतका खाली विचार आणला भक्तीचा. काय करतं करायचं परमार्थ. आता हनुमान जयंती ना, आता शनिवारीची बरोबर आहे नाही. मला एक जण भेटलो होतं मागच्या वर्षी, ते म्हणे 11 मारुतीला दर्शन घेऊन आलो मी. किती? 11 मारुतीला दर्शन घेतलं एकाच दिवसात. मग एका गावाच्या वसू गावाच्या मारुतीनं रामाचं काम करेल ना, आरापूरच्या काय करेल. साऱ्या गावातले मारुती वेगळे का? तो ह्या टकुऱ्यात पाणी व्हायले. तो या डोक्यात आहे ना मनाचा मार्ग आहे. तुझ्या डोक्यात संताचा शास्त्राचा मार्ग नाहीये. तुझ्या डोक्यामध्ये मनमार्गे गेला. तिकडे धडकला तो इकडे येऊ नाही शकत. जर जीवाचा उद्धार करायचा असेल, जीवाचा जर सार्थक करायचा असेल तर संतांच्या रीतीनं जावं लागेल. वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो. ज्या मार्गानं वाट लावून गेले आधी दयानिधी संत ते, येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे. संताचा मार्ग सोडून दिला आणि मनाच्या मार्गाने धडकल्यावर कसं जमन, कसं जमन. मग आपलं लासूर इकडे आहे माझं, बरोबर आहे ना. मला लासूरून इकडे आरापूरला धडकायचंय. मग मी सरळ इकडे यावा ना. मला सावनी चौक लागावा, सुलतानाबाद लागावा, मग आरापूर लागेल ना. मला जर तिकडे हारस पिपळगाव लागलं, करंजगाव लागलं तर मग 96 पिढे गेलं तरी येईल का आरापूर मला. अय मेंटल चुकलिया वरमा भक्ती कराय करता पहिले काही गोष्टी जीवनात यावा लागतात, तेव्हा भक्तीला सुरुवात होते. तुम्ही आम्ही जे करतो ना मायबा, मारुतीला पाणी देणे, तुळशीला पाणी घालणे, आळंदी पंढरीची वारी करणे, एकादश चतुर्थी गुरुवार शनिवार करणे, हे माझ्या भारताची शुद्ध परंपरा आहे, शुद्ध कर्म आहे. आणि या कर्मानुसार जीवनामध्ये तिला तिला पुण्य साचापणे ते हे बहुता जन्मी जोडे. हे सगळं करत, हे करू नये या मताचे संत नाही, हे करायलाच पाहिजे. जबाबरी अर्जुना हा बोधून भेटे मना, तवरी या साधना भजावेची लागे. जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत येत नाही, जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांची परंपरा येत नाही, तोपर्यंत भक्तीला सुरुवात होत नाही. विठ्ठला
परमार्थ. कशाला म्हणतात भक्ती? शेंडी लोक गण लावणे म्हणजे भक्ती का? नट्टापट्टा आडवे तिडवे लावणे म्हणजे भक्ती का? याच्या मी विरोधात आहे, अशातला काही भाग नाही. मी काही दुसऱ्या देशातून नाहीये. ऐ पण ही भक्ती म्हणत नाही. भक्ती केल्यानंतर परिणाम होतो का नाही? होतो ना. तिखट भाजी खाल्ली तर परिणाम होतो का नाही? तिखट भाजी खाल्ली तर उचाल का पटाक होतो का नाही? डोळ्यात मिरची गेली तर गुदगुल्या होत्या का? काय होतं? आग होती ना? होती का नाही? उघड्या वाराला हात लावल्यावर शाट बस होता. आता इथं जमारा गेला तरी शाट बसा. परमार्थ का करायचा? काट्याचं लग्न होऊ दे म्हणून परमार्थ नसतो. नाही. बोरला पाणी लागू दे, विहिरीला पाणी लागू दे, पत्राची माडी होऊ दे, याच्या करता एवढ्या खालच्या विचारा करता परमार्थ नसतो बरं का. परमार्थ उद्धारा करता असतो. साधू संतांना त्या गोष्टीची तळमळ लागली. जीवनामध्ये भक्ती नव्हती का तुकोबरायच्या जीवनामध्ये? 8 पिढ्याची वारी असताना सुद्धा तुकोबराय सांगतात, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, लागत असे पाया येतो लोटांगणी, अरे मात तरी याची दावा कोणी. मग तुकोबराले वेड लागलं होतं काय माय बाप? नाही ना. तुम्ही आम्ही जी गोष्ट करतो ना, देहानं केल्यानंतर देहाचं केल्यानंतर सत्कर्म होत. जरा बारीक कीर्तन आहे का बरं का? तुम्ही करायलाच पाहिजे असा आमच्या संतांचा आग्रह नाही, पण भुकणं आमचं काम आहे. पटलं तर पटलं, नाही पटलं तर गेले नमुन्यावारी. विठ्ठल विठ्ठल जीवाला तळमळ लागली पाहिजे. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ज्यावेळेस माणसाचा जन्म मिळतो ना, आपल्याला सगळं सांगितलं जातं. भरतखंडी नरदेव खूप पुण्याला मिळतो, दुर्लभ मनुष्य जन्म आहे. हे सगळं तुम्हाला मला मिळालं नाही का? भारतात जन्म मिळाला, माणसाचा मिळाला, संतांच्या भूमीत मिळाला. मग मिळून तो काळाला का? काळाय करता काय करावं लागतंय? खाली मुंडकं वर पाय. काय करावं लागतं? जन्माचं जर सार्थक करायचं असेल, वर्मते एक आहे दृढ धरावा. उद्धाराचं वर्म आहे. जसं पुरणपोळी करायचं वर्म आहे, खिचडी करायचं वर्म आहे, आमटी करायचं वर्म आहे का नाही? बरोबर आहे ना? जेवायचं बी वर्म आहे. एक कटिक गिळू काय माणूस 2-4 भाकरी नाही ना? घासच घ्यावा लागतो ना, चवी घेऊ घास. बरोबर आहे ना? काही एक कटी एक भाकर गिळीत नाही ना? अरे जसं प्रत्येक संसारामध्ये वर्म आहे ना, तसं उद्धाराचं वर्म आहे. आणि ते संतांच्या मुठीमध्ये असल्या कारणानं ते वर्म बघा तुका म्हणे किल्ल्या त्या संत हाती दिल्या. ते संतांच्या हातात आहे बरं का. ते आमच्या सारख्याच्या नाही हातात, ते संतांच्या हातामध्ये आहे. ऐसे वर्म माझ दावी नारायण, ऐसे वर्म माझ दावी नारायण, ऐसे वर्म माझ नारायण, ऐसे वर्म माझ दावी नारायण. अंतरीच्या दावी नारायण. बाहेरच्या का? बाहेरून तर लय चाललाय नट्टापट्टा. बाहेरून तर खूप आहे का नाही?
मग बाहेरचा परमार्थ अंतरांगाला पूरक आहे का? किती शेंडे गाल लावलाय, सगळ्या माळा घालून घेतल्याय, मग तो पूरक आहे का? नाही ना मायबाप. आतला परमार्थ करायचं वर्म वेगळं आहे आणि ते वर्म संतांच्या मुठीमध्ये आहे. जोपर्यंत जीवनामध्ये संत येत नाही, संत कुठेही बाजरी सारखे उगत नसतात, गाजर गवता सारखे उगत नसतात, संत कुठेही टपकत नसतात. बहु अवघड आहे संत भेटी. हो, पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची दारे. जीवनामध्ये कोट जन्माचं पुण्य असल्यानंतर संत येतात आणि जर पुण्य नसेल ना मायबाप, जीवनामध्ये असे तसेच येतील. म्हणून भक्ती कशाला म्हणायचं? कशाला म्हणता भक्ती? लय उपास करू राहिला म्हणून भक्ती कधी? लय देव केले, चारधाम केले, अमरनाथ केलं, हे केलं ते केलं म्हणजे भक्ती केली का? त्याच्यात जर काही बदलच होत नसेल तर भक्ती करून काही फायदा आहे का? रातभर मोटर चालली 750, रातभर मोटर चालली, पण एकही कांद्याचं वाफ भरलं नसेल तर ती मोटर काही झाडाची चालली का? ज्या अर्थी पाणी इकडं आलं नाही त्या अर्थी एक तर पाणी उपसला असेल, नाही तर मग मोटर उलटी असेल. विठाला विठाला भक्ती केल्यानंतर परिणाम होतोच. मग आम्ही भक्ती केल्यानंतर का परिणाम होत नाही? आम्ही तर इतकी करायला तुकोबराच्या काळात, ज्ञानोबराच्या काळात इतकी भक्ती नाही, इतकी भक्ती आता चालली. कशाला म्हणतात भक्ती? नाही कळत ना, ती संताला कळते. म्हणून संताला शरण जावं लागत. आईच्या संता शरण जावे जणी म्हणे तया द्यावे. कोण जाणे हरी गवसेला बापा, हरी गवसेला बापा, कोणत्या ज्ञानाला भगवंताची प्राप्ती होईल, भक्ती जीवनामध्ये येईल. हे ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर पिटे, विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दाश सकळ. संताला शरण गेलो, संताला शरण गेल्यानंतर जीवनामध्ये त्या संतांचं वर्म आलं नाही बा, बर का? त्याला नाम म्हणतात. नाम देहाचं जे केलं जातं ना, देहाला जे ठेवलं जातं त्याला नाव म्हणतात. आकाराला जे ठेवलं जातं त्याला नाव म्हणतात. जरा बारीक येत नाही का? जे आकारात मोडत ना त्याला नाव असतं, जे आकारातच मोडत नाही त्याला नाम म्हणतात. कोणा सांगायचंय नाक द्या? सारा हाताबायाच सांगायचं चाललंय, सत्कर्म करायचं सांगायला चाललंय. अरे देहानं जे केलं जातं ना, देहाचं जे केलं जातं ना त्यांना सत्कर्म तयार होतं. जे अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित, सोहम भावे उपासित ज्ञाने. संत जीवनामध्ये आला, संताचं वर्म जीवनात आल्यानंतर त्याला नांदावं लागतं. नांदल्यानंतर किती नांदावं? देहाचा विसर करेपर्यंत नांदावं लागतं. देहाचा विसर काय पडत? विचारा एखाद्या बुवाला, तो गण महाराष्ट्र लेवल राहू द्या ना, कोणता काय लेवल राहू ना, त्याला म्हणा फक्त जर बसून पाय म्हणा येतं काय, त्याला साऱ्या पुढे येतात किती आणणार येते काहून? अरे मन आकाळासाठी तर काहीतरी रीत असेल का? नाही. मन बुद्धी चित्तन मग अहंकार अंतकरण चतुष्टामध्ये पहिले मनच आवरायला तयार नाही तर बाकीच्या गोष्टी कधी आवडतील? बरोबर आहे ना? मग संतांचं वर्म जीवनात आल्यावर भक्तीला सुरुवात होती. बघा, नाथबाबांचं घ्या, ज्ञानेश्वर महाराजांचं घ्या, तुकाराम महाराजांचं घ्या. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, माझ्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याची कृपा झाली आणि बाबाजी चैतन्याला काय दिलंय? गाजरचा प्रसाद. कायचा प्रसाद दिला? हे वर्म बाबाजी चैतन्यानं तुकोबरायला दिलं आणि दिलं घेऊनही चालत नाही बरं का त्याला. लई असे नमुन्यावानी
लई आहे आस्तेची या महापुरी रिगतात कोटीवरी परिप्राप्तीची या पहिल्या तिरी विपाईला निघे बाबाजी चैतन्य करतो देव ही गोष्ट प्राप्त कराकरता तुको भरायला तळमळ करावा लागली सापडविली वाटे जात गंगा स्नाना सापडविली वाटे जात गंगा सापडविली वाटे जात गंगा स्नान सापडविली वाटे जात गंगा स्नान संगीतला देवी करा संगीतला देवी करा सापडविली वाटे जात गंगा सापडविली वाटे जाता गंगा स्नाना अरे मस्त की तो दाना ठेविला कर काय आलं तुला काय आलं तुला काहीच माहित नाही परंपरा गुई आहे माय बाप उघडं नाही ते म्हणून समाजापर्यंत आलं नाही आणि आलं बिना तर आम्ही झाकून टाकायचा प्रयत्न केला आम्ही मोठ्यापणाचा रोग लागलाय आम्हाला हा मला एकदा आता मी आता हे रोज भुकू राहिलो 15 दिवसापासून ना हा मी आता त्या नाशिक जिल्ह्यात गेलो होतो ते म्हणे बाबा कीर्तनात व्हायला नाही पाहिजे अय मेंटल कीर्तनात व्हायला नाही पाहिजे इड व्हायला नाही पाहिजे तिड व्हायला नाही पाहिजे असं राहतं का ते अय असं राहतं दारू ढसलं त्याला इथं नाही व्हायला पाहिजे चक्र इथं नाही यायला पाहिजे घरी गेल्यावर यायला पाहिजे असं आहे काय मेंटल हा दया ऐक्याची अवतारा बोधाचा जोडला तारा अरे निवृत्तीच्या पहिल्या तिरा जे पावला त्याला तार जुळावं लागेल ती तार जुळली ना त्याची संत तार जोडून देतात मोडून नाही टाकीत तोडून नाही टाकीत आत्याचे टाकीत असं तोडून तो भाग सोडून द्यायचा त्याचा प्रश्न आहे हो काय झालं दृष्ट 8 वाजले आज गाव भांगावर नाही आपण गावामध्ये चांगला माणूस होता 75 एक थकली द्यायची 75 वर्षाचं वय थकलं पण काय देवाना घरी घेऊन 50 शक्कर बागायची जमीन फुल बागायची 12 बैलाची असावी काय की महाराज वय जुनं सांगत तू आता काही नाही राहिलं ज्याच्या दारी नाही फुटा तो सगळ्यात मोठा आता ते म्हातार 50 शक्कर जमीन घरी सगळं गडी भानगडी पण देव काही पावला नाही एक किला नाही झाला म्हणून दुसरी केली दुसरीला झालं नाही म्हणून तिसरी नाही झाली म्हणून मरूच तर चालते त्यांना घरात दिवा लागला पाहिजे अरे तो यात लाव घरात लागण नाही तर लोक आड्याला काढी लावून द्यायची तू त्याचा मागे विचार करू घरात काय दिवा लावितोय मग ते कर्म धर्म सहयोगाने एका माऊलीला देव पावल्यानंतर काय झालं त्यांना इतका आनंद झाला त्या घरामध्ये त्यांना सांगितलं आता आपल्याला गावाला पंगत द्यायची मी गावाचं खाऊन बसेल साऱ्याच्या सप्त्याच्या पंक्ती म्याच खायले लोकांचे बारशे म्या खाल्ले लोकांचे 10 13 म्या खाल्ले लोकांचे वर्ष श्राद्ध म्या खाल्ले सारा गावाचं खाऊन बसेल म्या लग्न कार्याचं साखरपुड्याचं हो आता मला काय करायचंय गावाला पंगत द्यायची अख्ख्या गावाला गुलाबजामुन 5 पक्वान्नाचं अन्न तयार करून मला गावाला खाऊ घालायचंय बरं का जर दृष्टांताच्या सिद्धांताकडे आम्हाला धपल्या काढता नाही येत पण तरी सांगू राहिलो आता तुम्हाला बरं का मग त्याने काय केलं सगळे पोर होते तरुण मित्रमंडळ 4-5 त्याला सगळ्या सांगल्या पोराव आजे 5 कोणाला असं हे नाही करायचा आपण नाही म्हणत का तोंड पाहून वाढा बरं का पोरं पाहून वाढा बरं का आमचे मेंटल खोपडीचे विचार त्याने सांगितलं नाही पडल्या ताटात पडलं तरी चालन पण मी ना अख्ख्या गावात खाऊन बसली माझी शेवटची पंगत जेवढं लागल तेवढं वाढू द्या वकूस तर खाऊ द्या मस्तपैकी तो बेट ठरला कार्यक्रम ठरल्यानंतर पंक्ती बसल्या तो त्याच्या कामात आमच्यासारखे राहते फुगीर चोट आम्ही भाज्याचं नाही घेत वरणाचं नाही घेत आम्ही गुलाबजामुन शेलका माल लागत आम्हाला शेलका हा मग आम्ही गुलाबजामुन घेतो बासुंदी घेतो बर्फी घेतो लाडू घेतो आणि मग ते वाढायचं काम चालू झालं आम्ही पोरं पण वडील पोरं असले का 2च गुलाबजामुन माझ्या ओळखीचा असला का हा त्याला 4 गुलाबजामुन त्या बापाचा माल आहे का ऐ अरे सांगणाऱ्याला सांगितलं ना तुला तोंड पण वाढू सगळ्याला वाढ सांगितलं ना का नाही
सांगितलं ना कोणालाच भेद करू नका. अरे सगळाशी येते सगळ्याला ओरा, पण आमची जंग रडतात. आम्हाला मोठ्यापणाचा रोग लागेल. हा विद्येश ना लोकेश ना आमच्या मागे लागेल. मग आम्ही लोकांना सांगत नाही ना ते तसं नाहीये, त्याला लई लागत आहे. एक जण मला म्हणे त्याला संन्यास घ्यावं लागत. म्हटलं तू संन्यासी काय रे? ए याड्या हळदी वैष्णवांचा माला खरा, वैष्णवांचा माला खरा, वैष्णवांचा माला खरा, तुला तुला वाजवणे, तुला तुला वाजवणे. खटनट यारे शुद्ध होऊन जा रे. इथं भुका लागा. काय चाललंय जगामध्ये? अरे कलियुगामध्ये शेवटच्या चरणाकडे चाललो मायबाप. बोटावर मोजणे इतकं आयुष्य तुमच्या आमच्या हातामध्ये बर का. आणि छपा गाठला पाहिजे. लोक म्हणजे कलियुगातलाही सोपं आहे. काय गाजर सोपं आहे? जे सोपं आहे ते सांगायचा धंदा नाही, आणि नको ते सांगायचा धंदा लावला. जे सोपं आहे ते का सांगत नाही? इतकं तुका म्हणजे सोपे आहे काय? जेवण का काय सोपं आहे? जे सोपं आहे ते सांगायचा पत्ता नाही. बाबाजी चैतन्यानं तुकोबराय कृपा दृष्टी केली. सापडावेळी वाटे जाता स्थाना मस्त की तो जाना. सांगितलं तुका तुला जे मिळालं ते कोणाला सांगायचं नसतं. अरे सळडा मंत्र दिला तर लोक म्हणजे आमच्या गुरून सांगेल नाही कोणाला सांगायचा. आणि ते सारं चोरायला बी माहिती ते. हे जे म्हणून राहिलं ना कोणालाही सांगायचं ते चोराला बी माहिती ते. नाही ना आमच्या करून कोणाला नाही सांगायचं. राहू देतो पेटीत घालून ठेवी याला सोन्याचं कुलूप लाव. अरे राजा हो तुकोबरायाला विचारल्यानंतर तुकोबरायाने सांगितलं तुकोबा या गोष्टीचा अंगसंग करायचा. घरी जायचं मस्तपैकी या गोष्टीचा देहाचा विसर पडेपर्यंत करायचं. घरी लोक किडे पाडीत होते. बस येत नाही लोक. खरे भक्ती लोकांना लागत नाही. अरे धकाच्या टायमाला जी भक्ती कामाला यायची ना ती लोकांना लागत नाही. नको ती भक्ती लई लागते लोकांना. आणि मग तुकोबराय घरी करायला लागल्यानंतर तुका म्हणे आशेजन नाही गाण तये ठाई. हसायला लागले घरातले दारातले. काय सोंगाल या अंगातच येत याच्या अंगातच येत. याला बाहेरच झालंय हे घुमतच. अरे घुमायचा परमार्थ आहे का? नाही ना. जर घुमला नाही ना तोंड वासून जावं लागेल राजा. तुला घुमावाच लागेल तुला. नको तिकडे बरं घुमते जाऊ दे. मग तुकोबरायाने भाम डोंगरात भंडारा डोंगरात जाऊन ती साधना करावा. करता 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 भक्तीला सुरुवात झाली. किती करायची भक्ती बघा. भक्तीला सुरुवात झाली आणि त्या भक्तीचा परिणाम कंठी लागल्यानंतर तुकोबरायला अडचणी निर्माण व्हायला लागल्या. काही ऐशी दशा
येईन माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे पांडुरंगा ए भगवंता सद्गुरु राया का माझ्यावर परिणाम होत नाही. पण ज्यावेळेस जसं 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 करायला लागले तसा 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 देहाचा विसर पडायला लागला. शास्त्राचे पुरावे सांगतोय तुम्हाला. ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायात वर्णन करतात ज्ञानोबराय. मला जी परंपरा आहे ना ज्ञानदेवा म्हणे मी चाले सद्गुरुने केले कोडे माता हात ठेवणी पुढे बिदाची वाहिले ही क्रिया आहे त्याला. आम्हाला याच्यातला काही गाजर माहित नाही आणि समाजाला विचारायला काही माहित नाही. बाबा म्हणला बैल का म्हणतो ते हाच म्हणत्या यायला काय घे नाही यायला याच्यातला ट म्हणता भ माहित नाही. पण सोन्यासारखा समाज जर एवढ्या खडकावर येऊन बसत असेल तर सांगणाऱ्यांना सांगायला पाहिजे. समाज करेल नाही करण हा समाजाचा भाग आहे पण सांगणं आमचं काम आहे. साधू संतांनी एवढ्या करता हाडाची काढ रक्ताची पाणी केलं बरं का. तुकड्या करता मौती केल्या त्यांच्या वाल्या. नाही 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 इतके हाल द्यायचे गेले तरी जगाच्या कल्याणाकरता त्यांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे का अशा अनुभूतीचे पुढे तयार होतील म्हणून. आम्ही बोलत का नाही करळ लागत आहे लोकांना. आमचे काही लोकांच्या बांधाला बांध नाही. खरंय पटलं तर पटलं नाही पटलं तर गेले नमुनेवारी काय गेले कोणाशी तुकोबरायावर. कंठी प्रेम दाटी भक्ती केल्यानंतर परिणाम होतो. डोळ्यातून गळा 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 अश्रुधारा व्हायला लागल्या तुकोबरायांच्या. कंठ दाटून आला. कंठी प्रेम दाटी नैनी नीर लुटी. मग मराठी कळली का. मग राम नामे उपजी आवडी तशी आवड निर्माण होऊ शकत नाही. तसा देव कळू शकत नाही. देवभावाचा भावाचा 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 नाही कुणाच्या बापाचा नाही कुणाच्या बापाचा नाही कुणाच्या बापाचा नाही कुणाच्या बापाचा देवभावाचा भावाचा 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 देवभावाचा भावाचा. भाव बळे आकळे येर विना आकळे भाव काय म्हणत्या एंड सलमान पिलर तयार होत. सगळ्या गवळणीला भाव तयार झाला. आमच्या बार उशावाला अगरबत्ती लावायची पळी आली कीर्तन करता करता तरी आमच्यात भाव तयार होऊ नाही राहिला. अजून एक थेंब सुद्धा टपकू नाही राहिला. भानगड काय नामयाची कोणातीचा भाव नामयाची कोणातीचा भाव नामयाची कोणातीचा भाव नामयाची कोणातीचा भाव देवी पंढरचा भगवंताला लागतो भावंती आमचा आभार आहे. आणि भाव प्रकट होण्याचं साधन भक्ती आहे. जसा जसा भाव कुमळायला लागला तस तस त्याच्यावर बदल व्हायला लागतो. ज्ञानेश्वर महाराजांना ज्यावेळेस निवृत्ती दादाची कृपा झाली त्यावेळेस त्यांच्यावर भाव प्रकट झाला. निवृत्ती दादानं मुक्ताईवर कृपा केली त्यावेळेस सुंदर सुंदोनिया करी तिरुदादा सुंदर सुंदोनिया करी तिरुदादा सुंदोनिया करी तिरुदादा सुंदर सुंदोनिया करी तिरुदादा. आला नारायण याचा दे आला नारायण याचा दे Hare
श्वेताचे जीवन येऊ लागे कापे तो दरारी स्वरूप देखे नेत्री अश्रुत्या भितारी वाहताती याला भक्ती म्हणतात आणि अशी ज्याच्या जीवनात फळाला आली त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबा जाणे भक्तीचा जेवा जाणे भक्तीचा देवा पहिल्या चरणात सांगतात जाणे भक्तीचा जिव्हाळा कशानं तयार होईल जिव्हाळा तयार वीर गज 11 परत घेतली तिला जर जिव्हाळाच नसत आडीबोड काय खडकात मारितो काय जिठा जिव्हाळा आहे तिथे आडावर लावा लागतो का कोणीकडे लावा लागतो त्याला काय म्हणत्या गज 11 परत घेतले त्याला ठेवळ जर टपकला नाही तर काय म्हणते आपल्याकडे भामट म्हणते त्याला भामट म्हणते ना जिव्हाळा लागतो जिव्हाळा अरे साध्या विहिरीला जर जिव्हाळा लागत असेल तर अंधकरणात काही जिव्हाळा पाहिजे का नाही काय ना जिव्हाळा तयार होईल फार उशाबायाला अगरबत्ती लावायची पळी आली ना आता कवा जिव्हाळा तयार व्हायचा कशाने जिव्हाळा तयार होईल जिव्हाळा तयार व्हायचं रसायन नाम आहे नाम दे हात गेलं रे गेलं बघा चित्तचा काढले आठवून येत वाचा पांगुळली चेतीच्या तेथ अपाद कुंचित रोमांचाले आदोन बलित डोळे वर्षदाती आनंद जळे आतुली आसू करण्याची निबळे शरीर बाहेर कापे परमार्थ काय असतो परमार्थात बदल व्हायला पाहिजे का नाही तुकाराम महाराजांनी परमार्थ केला आणि तुकाराम महाराजांमध्ये बदल झाला का नाही पुरावे त्याच्याजवळ आमच्याजवळ काय पुरावे हीच गाव तीच गाव फिरणाऱ्याला 40 गाव काय पुरावे आमच्याजवळ तुका पंढरीला गेला पुन्हा जन्माने आला त्याच्याजवळ पुरावा आहे देव पाहावया गेलो ते आम्ही गाव भूत उरायलो आमच्या गाव पिढ झाकाची पाळी येऊ राहिली आम्ही तर तुकाराम महाराजांपेक्षा तर लय वाऱ्या चालल्या आमच्या वाल्या आता मग तुकाराम महाराजांनी जी भक्ती केली तिचा परिणाम तुकाराम महाराज सांगतात मी इतका भक्ती केली इतकी भक्ती केली माझी भक्ती पिकली भक्ती पिकावा भक्ती पिकायला पाहिजे बर का त्याचं दृष्टांत तुकोबाराय सांगतात पिकली या शेंदी कडूपण गेली कैसे आवा गेले पांडुरंग शेंदाड पिकल्यावर गोड लागतं का हिरवटपणातलं गोड लागतंय मग शेंदाडाला पिकायचं कधी आता शेंदाडाला वाटत ना शेंदाड पिकत का माहिती का देठ सोडल्यावर देठ सोडणार आहे सोडलं त्यांना का ते पिकायला लागत आहे त्याला आणि पिकलं म्हणजे त्याला सत्यनारायण नाही घालावं लागत शेंदाड पिकल्यावर सुलतानाबादला जाऊन दौडी नाही द्यावं लागेल त्याला द्यावं लागते काय नाही ना त्याचा वास सुटतो वास आपला का वास सुटून आपला नको तिकडे वास सुटू राहिला आबा बाबा बाबा आता काट्यायला बी आपण आवडू नाही राहिलो बरं का आता काट्यायला वाटत आहे कधी मरण हो त्याला वाटत यायला हे ढकले का आम्ही वाटून घ्यायला मोकळे तरी आमचे मुडके चिडच अवघड खेळ आहे बरं का जीवनामध्ये मायबापांनो खरं तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत समजून घ्या
समजून जर घेतला तर जीवनामध्ये परिणाम येईल, अन्यथा परिणाम येणार नाही. बरं आया वैसा गया नाहक जमाना खोया, येत येऊ नये काही नाही केलं, मुद्द्यालाच घाटे करायचे काम चाललंय. म्हणून जीवनामध्ये काय करा, तुकोबाराय सांगतात ज्याच्या जीवनामध्ये भक्ती परिपूर्ण झाली, जाणे भक्तीचा जिव्हाळा तयार झाल्यानंतर बघा ना, गवळणी बघा, सगळ्या गवळणी परावस्थेतल्या आहे. का कृष्णाला भेटावाला वाटत होता, आम्हाला वाटत नाही अजून, कारण अंतःकरणामध्ये भक्ती आमची अजून फुलली नाही, तिचा परिणाम आमच्या जीवनामध्ये येत नाही. जशी 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 भक्ती करायला लागलो तसा तसा तिचा परिणाम चित्तावर होत चालतो, आणि जसा जसा चित्तावर परिणाम व्हायला लागला का त्याला ह्या खानाखुणा प्रकट होत असतात. पोटातून या उल्हासदा रंगी गाता पैनाचता, अंतरी द्रव झाला चित्तात ती अवस्था, बाह्य दिसे करिता अच्युत चित्तन, सप्रेम गहिवरे मन, अट्टहासे करी रुदन, ऊर्ध्वश्वासे स्पंदोनिया. अरे भागवतातले बाबा आमच्या घरच्या नाही, या कोणा सांगावा, माय बी इथं डोळ्यात पाणी आहे ना त्याच्या यंगराटाच्या, तर देवाचा कधी येईल. देवाचा या करता देवासंग तार जुळावं लागते, नामासंग तार जुळली रे जुळली. गोविंद 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 मनाला गरिया छंदा, मनाला गरिया छंदा, मग गोविंद गोविंद का आडून बोलावं लागतंय. डायरेक्ट नाही बोलता येत ती गोष्ट, डायरेक्ट बोलता येत नसते. त्याला चित्तावर परिणाम झाल्यानंतर साधू संत सांगतात, ध्यानी ध्याता पंढरी राया, मना सहित पालटे काया. ज्यावेळेस त्याचा काया पालट होऊन जातो, चित्तवृत्ती निघून जाते, विदेह स्थिती त्याच्या चित्ताची होते, त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये असं सांगावं लागत, गोविंद गोविंद मना लागली छंद. मग गोविंद ते काया, भेद नाही देवात. या देवात आणि भक्तामध्ये भेद नसतो, पण अनुभव किती जणाला असतो. देवाचा अनुभव वाचवा का नाही. आपलं पॅन कार्ड खरं, आधार कार्ड खरं, बरोबर ना, 7-12 खरा, आणि आज संध्याच्या भगवानी नुसतं म्हणाला का. अनुभव किती लोकांना आहे. काय झालं, 8:30 वाजले पण वेळेवर संपव. एका माणसाचा लवकरच मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर काय झालं, त्या माऊलीला आता तिच्या पोटामध्ये लेकरू होतं, आणि त्या अवस्थेमध्ये त्या बाईना पहिले काढीत होते, आता नाही काढीत लोक, तर त्या बाईने तेवढ्या लेकरावर, त्या एका पोरीवर तिनं पूर्ण आयुष्य घालवलं. बरं का, जरा विचार करा बरं का. मला दृष्टांत काय उगं धपल्याने काढायच्या, मला 8:30 वाजले. मग तिनं तिच्यावर आयुष्य काढलं. आयुष्य काढल्यानंतर ती लेकरू वर झालं. लग्नाला आली तिची पोरगी, तिनं लोकांची कापसं येचून निंदून खुरपून ते पैसे बाजूला टाकून 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 माया बगीचं लग्न करायचं, जपून ठेवले चांगले पैसे, आणि मग तिचं लग्न केलं. लग्न केल्यानंतर अगदी चांगलं सुंदर मुलगा भेटला, बिचारा थोडा लांबचं भेटला पण बरं भेटलं. मग ते लग्न लावून गेलं, गेली ती पोरगी. आता जुन्या काळामध्ये कुठं काय होते, मोबाईल होते का काय होते, काहीच नव्हते. मग आता ते पोरगी गेली, पण ती काही लांब असल्यामुळे आणता येत नव्हतं, घरची गरिबी होती. 1-2 वर्ष निघून गेले. 2 वर्षानंतर तिकडून निरोप आला, तुम्ही आजी होणार आहे. त्या बाईला किती आनंद झाला असेल.
एक तर आयुष्यभर आपण एवढा त्रास सहन केला या लेकरा करता, आणि त्या लेकराचं किती कल्याण झालं. जेव्हा लग्न टाळी लावून दिली, माठी लावली का, तेव्हा सनकडी चाकू दिली. जरा ऐका बरं का, अय मला उदाहरण वेळ घालायचा नाही, शेतांत पाठवायचा आहे. वाळेल होती, लग्न लावून दिली तेव्हा, मग ती गेली तिकडं. नमस्कार. मग ज्यावेळेस ती 2-2.5 वर्षाला आली ना, पुतण्याला पाटील आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे, तुम्ही उदाहरण ऐकलं असं, पण त्याचा शेपून आपण अभ्यास परंपरा आहे. पुतण्याला म्हणे भाऊ हे बाळीचे पैसे घे आणि दिदी घेऊन ये. किती जरी गरिबी बोखंडी असते ना, तर पहिल्या बाळातपणाला पोरगी आपल्याकडे आणा लागते ना. मग आणले, गेलो लेकरू. संध्याकाळी मुक्कामीच्या गाडीना ती दुपारपासून ती माऊली गल्लीत जाते, घरात जाते, गल्लीत जाते, घरात जाते. तिला ओढ लागली. लागते का ओढ? लागते ना. येणारा टाईल नाही लागत ओढ. जिचं आतड तुटेल का तिलाच लागते ओढ. जिना हातापाय फोडेल का तिलाच लागते. शेजारणीला नाही लागत तिची ओढ. मग ती पाहते, संध्याकाळ झाली, अंधार पडलंय. ती लेकरू बस मधून आणि तिचा ते पुतण्या उतरला. तिनं एक भाकर घेतली, तांबर पाणी घेतलंय, कुटका वावळाचा तिच्यावर. मग ती आली घेऊन. ते लेकरू पडून येत होतं, तिनं तिचा कुटका वावळून टाकला. आंबळलं कोंबळलं, गळ्यात पडून रडली ती आई. आई बर का, चुलती नाही रडत, चुलती नाही रडत, आई रडत ती. आणि मग ती घरात घेऊन गेली. साऱ्या पाया आल्या गल्लीतल्या, गावातल्या बाया. जाताना कशी होती ग, तिच्यात काही बदल झाला सांगा? नाही झाला ना. तिड कसा चालतो परमार्थात बदल म्हणला का? नाही नाही नको 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 नको, द्यायच्या तारखी नको. हा लई झोंबत आहे आमचे कीर्तन लोकायला. नको नको द्यायच्या तारखी नको, आम्ही चिमटे घेतो लोकायला, आम्हाला काही गरज नाही. अरे रे रे रे, नाही 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 नाही. तुम्हाला काय सांगा, 15 दिवसापासून घरी पाठीला पोट नाही माझं. हा मग काय झालं, आता ते गेली घरामध्ये, बसले. 1-2-3 दिवस निघून गेले. 2-3 दिवसांना त्या लेकराला काय झालं, त्रास चालू झाला. रात्री 11-12 वाजेला त्रास चालू झाला. ती रडायला लागली मोठमोठ्याला. रडायला लागल्या सारी गल्ली गोळा झाली. गल्ली गोळा झाल्यानंतर आता गल्लीतल्या लोकांना माहित नव्हतं की ती काय कोण रडू राहिली. सगळे गल्ली गोळा झाली, भानगडी झाल्या. वार्ता शेवटच्या गल्ली लोक गेली. साऱ्या गल्लीतले लोक बोकळू राहिले इकडं. म्हणजे सगळे यायला लागले. पुढे यायला लागले. एक जखड म्हातारी होती. एवढ्या अंधारात गच घरी मारायचा ना. मग काठी टेकी 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 चालले काढून ना, चालल्या काढून तिकडे वर तोंड करून. आता गच राहा का नाही, कमी न्यायला लय वळवळ राहते. मग आता ते चाललीच विचारत विचारत विचारत, कोण बोलत आहे त्या म्हातारीला. मग तिथं जवळ आल्यावर त्या म्हातारीला त्या पुरीचा आवाज ऐकू आला. मोठ्यानं रडायचा. रडायचा आवाज आला म्हणजे काय काऊन एवढं राहिली ती. आता बाकीच्या ना म्हणे आत्याबाई तुम्ही गच राहा, तिचं दुखू राहिलं. मग दुखत राहत काय, एवढं एवढं काम राहतं का. आता तिच्या बरोबर समोरच का असलेली दुसरी बाई म्हणते, आत्या तुम्हाला याच्यातलं ते म्हणतात माहित नाही ना, तुम्ही गच राहा उभा राहा, गंमत पहा ना. पण गंमत वळवळ कशी राहते. पण काऊनच रड राहिली ती. आत्तीबाई म्हणते तिथं पोट दुखू राहिलं. ही काय म्हणती, मा बी दुखत होता, मग एवढं काही एवढ्याची गरज आहे का. आता तिचं पोट काय दुखू राहिलं, तू काय दुखू राहिलं, आणि ही म्हातारी हळदीच्या डागावर राहील. आता ती काऊन एवढू राहिली, हिला कळू राहिलं का. अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही पोटी, आवरायचं काय काम तुम्हाला, भुका लागल्या काय. आवरून घेत काय असं म्हणलं का लई जड जात. हा हा विनोद चुटकुले म्हणलं का आजूक चाल द्या जाओ.
अवघड खेळ आहे भाई बाप. जाऊ द्या, कलियुगाच्या शेवटच्या चरणाकडे. कलियुग आता भक्तीमध्ये धर्मामध्ये घुसला. तो सोन्यात घुसेल होता, सगळ्या ठिकाणी कलियुग घुसला आता तो. नाही नाही नाही, तुम्ही बारीक शास्त्र वाचा, त्यावेळेस कळलं तुम्हाला काय असतंय. जाऊ द्या, काय चाललं होतं माझं त्या आजीला त्या गोष्टी जाणू आहे का नाही. तसं देव अनुभवून सांगतो का नुसतं म्हणा म्हणून सांगतो. अनुभवून सांगितला पाहिजे. आमच्यात तुको बरायनी ज्ञानो बरायनी तुका म्हणे चाकुली सांगे मद अनुभव काही अंगी अनुभवाले अंगा ते या जगात येत असे. अरे जर जिव्हाळा त्याच्या जीवनामध्ये भगवंताबद्दलचा जर तयार होत नाही ना, तो किती जरी मोठा असला तरी मला त्याची आवश्यकता नाही अभंगाचं दुसरं चरण. आणि केलो हे माझ्या मन, आणि केलो हे माझ्या मन, आणि केलो हे माझ्या मन, आणि केलो हे माझ्या मन. अनेक अनुभवी माझ्या मना भोका पंडित शहाणा. तो किती जरी मोठा असला ना, खरून वरून डिग्र्या लावलेल्या असला ना, तरी परमार्थात चालत नाही. ह्या जेवढ्या डिग्र्या आहे ना, ह्या खालीच भेटत आणि खालीच काढायला लावा लागत्या. देवाच्या ठिकाणी एकच आहे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. अरे सच्चिदानंद म्हणजे काही लिहायचं असतं काही नावा पुढं का? त्या वृत्तीला जायचं असतं. चित्त वृत्तीचा तो भाव आहे का? नाव पुढे लावायची गोष्ट आहे का? नाव ठेवायची गोष्ट आहे ती नाही ना. वरी भगवा झाला नामे, आंतरी वश केला कामे. घर बांधले डोंगरी आणि विषय इंडे दारोदारी. ऐसा नसावा संन्याशी जो का परमार्थाचा विषय. अरे काय नाही बा, किती जरी मोठा असला ना, ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात पै व्याकरणी चोकडा तरकी अति गाढा परी. तुला काय करायचं तुला दीड काही काही नाही चालत दीड नाही 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 नाही. परी आत्मज्ञानी पुढा सातांद जो. अरे मुळात जन्मजात आंधळा येतो. जर जीवनाचा ठेपा गाठायचा असेल तर जीवनामध्ये संतांचं पवित्र परंपरेचं नाम यावं लागतं. मायबाप नाम येऊ नाही चालत नाही. त्या नामाचा परिपूर्ण अंगसंग करावा लागतो आणि त्याचा अंगसंग केल्यानंतर काय परिणाम होतो अभंगाचं तिसरं चरण. नाम साधन हे साध्य भगवंत आहे. नाम रूपी जडले चित्त. नाम अक्षरात मोडत नाही, नाम आकारात मोडत नाही.
देश कालाच्या परत्वे राहत. तुम्हाला आम्हाला जे सांगितलं जातं ते आकाराचं सांगितलं जातं. पण जव आकारू पुढा एकत एकती तव हा देव येणे भाले बदती बिघडली आता किती नाही म्हणून. देव भगतो काय? देव जशाच्या तसा आहे. देव कालही होता, आजही उद्याही राहणार आहे. नैनन चिंतन शस्त्र आणि नैनंत हती पावका. त्याला सूर्य कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, वारा त्याला वाळवू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही. त्याला देव म्हणतात. आणि तो देव कळायचं साधन नाम आहे. आणि नाम संताशिवाय मिळत नाही. नाही 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 या याच्याजवळ नसन तो भाग सोडून द्या. हा माझ्या दुकानात शेंगदाणेच नाही, मग मी म्हणायचे का शेंगदाणेच नाही राहिले? अरे तुझ्या दुकानात नाही, दुसऱ्याच्या असतील ना. पण नाही ना. हा हा अवघड खेळ आहे जगामध्ये. अरे एवढ्या करतात ह्याची आम्हा संतांचे धंदे सोडून दिले म्हणून कलियुगाला थैमान माजवलंय. हे जे आम्हा करणे काम कायला म्हणते बीजनाम. बीजनाम कशाला म्हणतात? तुम्ही आम्ही जे घेतोय ना, अरे त्याला सुद्धा काळी लावा लागले. रामाला सुद्धा काळी लावा लागली, कृष्णाला सुद्धा काळी लावा लागली. त्याच्या विरोधात आहे का? देशस्वर्ग नावाच्या सौराष्ट्रापासून 26 किलोमीटर अंतरावर देशस्वर्ग नावाचं एक गाव आहे. तिथं भगवान कृष्णाच्या देहाला काळी लावा लागली. येत उरून आले सांगायचं काय नुसतं. परमार्थ नामाशिवाय उद्धार होऊ शकत नाही. कीर्तन करीशे तरी कीर्तनकार होची, परिवैष्णव नवती अरे जना. कथा करीशे तरी कथाकार होची, परिवैष्णव नवती अरे जना. तीर्थयात्रा करीशे तरी कापडी होची, परिवैष्णव नवती अरे जना. गायन करीशे तरी गुणीजन होची, परिवैष्णव नव. लय मोठा मग नाम देवा. हे सगळं कशी तरी नाही होशी. करायचं काय? नामा म्हणे नाम केशवात घे. 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 वैष्णव हो जाना, वैष्णव हो जाना. नामा म्हणे नाम केशवात घे. 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 नामा म्हणे नाम. मग केशवाचे सांगितले का आडून बोलावं लागतंय. डायरेक्ट बोलता येत नाही, आडून बोलावं लागतं. त्या गोष्टीला मुखानं करायचं नसतं, हातानं करायचं नसतं, पायानं करायचं नसतं. नाही बाप अनिर्वाच्यवाणीचं साधन नाम असतं. म्हणून नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. ज्याला परिपूर्ण बाबा काय झालं नाथबाबांच्या घरामध्ये ज्यावेळेस नाथबाबांनी श्रीभंजनावर एक परिपूर्ण साक्षात्कार स्वरूपाचा झाला एकनाथ महाराजांना जनार्दनाच्या कृपेनं. आणि मग जनार्दन स्वामींनी सांगितलं नाथा यथेच घरी जाऊन सगुण उपासना करा, पण तुम्हाला जे वर्म सांगितलेलं आहे ते धर्माचं कार्य व्यवस्थित चालू ठेवा. तिथं असे तुझे बरं का खालून डिग्र्यावर मला येतात. मी गणपाटी द्विपाठी त्रिपाठी अशी राहत्या वेदात पाठवाडी. ते गणपाठी होती. आता त्याला सांगितलं आम्हाला वेद आमचे उलटे पाठी. नाथबाबा सांगायचे बरं बाबा चांगली गोष्ट आहे, पण उद्धाराचा मार्ग नाही ना. वेद पाठ केलं म्हणजे काही आपल्याला उद्धार होईल का? नाही. म्हणून नाथबाबाला ही विद्वान लोक ऐकायला तयार नाही, म्हणून नाथबाबांनी हरिजनांमध्ये जावं आणि तिथं जाऊन ज्ञानेश्वरी सांगावा. आणि हे जे नामाचं कार्य आहे त्या समाजामध्ये करावं. ते लोक इतके बिचारी भावविभोर झाले, इतके तयार झाले का विचारू नका. मग ते सकाळी पहाटे उठून 4 वाजता यायचे नाथबाबाच्या घरी वाड्यावर. 4 वाजेला आल्यानंतर पहाटे 4 वाजेपर्यंत नाथबाबाच्या घरी गर्दी राहायची. त्याचं अरे परमार्थ ना त्याचा अनुभूती राहते. त्या अनुभूती गुरुला विचारावं लागते. आता गुरुला घेणं नाही शिष्याची आहे का टांगा पलटी झाला त्याला काही घेणं नाही. त्याला फक्त वर्षातून एकदा माहिती राहत. दामांना घ्यायचा असला का मग हालू
दामवांना त्याला काही घेणं नाही तुझ्याशी. हा मग नाथबाबाच्या घरी 4 वाजेपासून गर्दी राहायची. नाथबाबा उठले का कायचं तोंड धुईल राहायचं कायचं काय सगळ्या शंकाचं निरसन करायचे. मला चिंतन करता करता असं होतं मला तसं होतं. मग त्या नाथबाबांनी त्यांना ज्ञानेश्वरी भागवत काढावं आणि त्यांच्या पुढं शास्त्र सांगावं. शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आत्मप्रचिती त्यांना आणून द्यावी. हे करता करता 12 वाजायचे. आणि 12 वाजल्यावर त्यांचा एक मुलगा होता हरिपंडित नावाचा. काशीहून शिकून येत होता. काशीहून लय गो शिकून येईल पण इतका अहंकार का विचारू नका. पण ते एक दिवस काय झालं गावाच्या पंड्याने लावून दिलं त्याला. तो आबाप दिवसभर स्नान करीत नाही संध्या करत नाही. ते लोक येऊन बसते. ते गावातले सगळे गेलेले लोक येऊन बसते. काय बोलत होतं तुझे वडील त्याच्या सगळं देव करायचं सोडून दिलं संध्या स्नान करायचं सोडून दिलं. लय लवकर बसली. हरिपंडित आला घरी आले 12 वाजेल होते. सारे लोक गज बसेल होते त्या घरामध्ये वाड्यामध्ये आणि यायला सुरू केलं हरिपंडितांना. तुम्हाला कळत नाही ब्राह्मण कुळाला तुम्ही बट्टा लावून राहिले. कोण सांगू राहिलं पोरग स्वतःच पोरग कधी उलटून सांगता येत नाही. मग त्यांनी सांगितलं खुशाल आपण ब्राह्मण कुळात जन्माला आलो. स्नान माहित नाही संध्या माहित नाही देवपूजन माहित नाही काही नाही काही नाही. या लोकांना काय डोकं लावत बसले. याच्यामध्ये तुमचा वेळ वाया चालला. नाथबाबा सांगतात बुधपुत्र निर्माण झाला जन्मा. पोरग पोत द्यायला लागलं ना आपण लोक म्हणते पापली चप्पल द्यायला आली का आपण माग सारखा. पण कामराच्या खांबरलाच राहू द्या सारखा काय सारखा माग. मग नाथबाबा सांगायचे हरिपंडिता अरे हे अनुभूती संपन्न लोक इथं येत असतात आणि त्यांना शास्त्राची प्रचिती सांगायची असते म्हणून इतकं व्हायचं. ज्यावेळेस हरी दास ज्यावेळेस भेटतात ना त्यावेळेस देवभान विसरून जायचे नाथबाबा आणि त्यांना मार्गदर्शन करायचे. अशा पद्धतीने काय सांगायचं होतं तुम्हाला विठाला विठाला चित्त चित्तावर चिंतन गेल्यानंतर तुकोबाराय सांगतात त्याचा मला दास कर भगवंता. ज्याच्या चित्तामध्ये देव आहे ना त्याचा दास कर. ज्याच्या चित्तात देव नाही ना त्याचे मुस्कड सुद्धा पाहू नको देव. ज्याशी विठ्ठल नाही खावा त्याचा संग न करावा. नाही ना नाही ना म्हणून त्याच्यामध्ये अवकाश 3 चरणाचा भावार्थ आपल्या वेळेच्या मर्यादेनुसार केला. सर्वांनी प्रेमपूर्वक भगवंताचं भजन करूया. विठोबार कुमारी झाले भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा ऐकलो हे माझ्या मना हुका पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित ऐकलो हे माझ्या मना हुका पंडित शहाणा. येता अवकाश आई बाप तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न केला. साधू संतांचा परमार्थ कडू जरी असला आमचे बोलणे तुम्हाला कडू जरी वाटत असले पण एक दिवस तुम्हाला त्या गोष्टीचा निश्चित स्मरण होईल का. कारण धकाच्या टायमाला या देहातून धकाच्या टायमाला जीवाला आधी जाते वाचन मग जातो प्राण. मग आता त्यावेळेस ज्यावेळेस आपल्या देहामधून कुडीमधून आत्माराम निघतो त्यावेळेस काय दगड करणार आहे का आपण नाही बाबतीत नाही ना. पण त्यावेळेस आपल्याला नर्मदा परिक्रमणाला जाता येईल का त्यावेळेस चारिधाम करता येईल का त्यावेळेस कीर्तनाला ऐकायला येता येईल का. लोक मांगे म्हणजे बाजून खाली काढा आवर नका ठोक खाली तिथं वैत गेल राहते ती खाली घ्या म्हणजे लवकर जीव जाईल म्हणजे किती कटाळी विचार करा. म्हणून अजून तुमच्या आमच्या हातामध्ये भरपूर आहे. कल करे सो आज कर आज करे सो अब निकल जाएगा श्वास तो करेगा कब. सुटणारा श्वास ज्या दिशेला निघला ना
हो, ज्या दिशेला निघला ना त्या दिशेला यावं लागतं बरं का, त्या दिशेला जावं लागत. जन्म घेणी लागे वासनेच्या संगी. जर वासने संग जन्म घ्यावा लागत असेल तर मग नाथ बाबा पुढे सांगतात ना, ती वासना हरिरूप करायचं साधन नामस्मरण आहे. आणि ते नामस्मरण चालता बोलता उठता बसता सहज सहज करता येतं, बसता बसता करता येतं, पळड्या पळड्या करता येतंय. एखाद्याला पॅरलेसचा अटॅक आला, त्याला काही करता येतं काय? पडेलच राहत नाही. तेव्हा असं काऊन केलं, तेव्हा असं काऊन केलं, असं केलं म्हणण्यापेक्षा जर नामस्मरण केलं तर दुःखाची तीव्रता कमी करताय नाम. नाम दुःख कमी करत नाही, पण त्याची तीव्रता कमी करताय नाम. एक दृष्टांत सांगतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. विठाला विठाला रामायणाचा एक प्रसंग आहे. नामस्मरण का करायचं हे सांगतोय तुम्हाला. बघा, मारुती राया, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया, सीता मैया बसलेली होती. अशा परिस्थितीमध्ये काळपुरुषानं काय केलं, ऋषीचं रूप धारण केलं आणि ऋषीचं रूप धारण करून सभेमध्ये राज्य सिंहासनाजवळ आले. ते दाढी बिढी जटान बिटान आले तर रामानं उभा राहिले, ऋषींचं स्वागत केलं, नमस्कार केला. आणि नमस्कार रामानं केला, लक्ष्मणानं केला, सीता मैयानं केला. परंतु त्याच्या बाजूला हनुमंतराया बसलेले होते. हनुमंतराया उठले सुद्धा नाही, त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, त्या ऋषीकडं. तुम्हाला आम्हाला वाटत तो लय मोठा बुवा आहे, तुमच्या आमच्या टकुऱ्यात येतो लय मोठा बुवा आहे, त्याच्या मागे लय लोक आहे. तुमच्या आमच्या डोक्यात आहे जो ओरिजिनल राहतो ना, अनुभूती संपन्न, त्याला कोणाशी काही घेणं नाही. नाही 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 नाही. अरे संत बी ओळखता आले पाहिजे, बहुरूपी बी ओळखता आले पाहिजे, पण तुम्हाला आम्हाला काहीच कळत नाही. जाऊ द्या. मग हनुमंतरायानं दर्शन न घेतल्यामुळं काळपुरुषानं काय केलं, रामाला सांगितलं, रामा तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही. तू सांगतो झाले राम राज्य काय उणे आमाशी अजिबात नाही, तुझ्या दरबारात न्याय नाही, तो अन्याय केला. आता मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रजी होते, त्याने सांगितलं, मुनीवर झालं काय ते सांगा. काय झालं विचारतो, तुझ्या डोळ्याला दिसत नाही काय? अरे साऱ्यांनी दर्शन घेतले पण हनुमंतानं दर्शन नाही घेतलं. हनुमंताला तोय हातानं मारायचं. यायला कळलं. आता रामाला एवढी पंचायत पडली, आता खरंच मारुती मारता येईल. ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटवली, आईसा मारुती उपकारी चरणावर. किती उपकार मारुती रायांचे तुम्हाला सगळ्यांना माहिती, मला आतापर्यंत ऐकलीच असते ना, आता मला काही जास्त सांगायचं नाही. मग आता एवढा उपकारी, पण आता याला काय करावं. मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, मुनीवर ठीक आहे, तुमचे शब्द वाया जाणार नाही, माझ्या राज्यामध्ये अन्याय होणार नाही, 100% हनुमंताला उद्या, पण उद्या मारीन, आज नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, उद्या तर उद्या. मग सकाळी आता उद्या प्रभू हनुमंतरायाला मारायचंय. प्रभू रातभर डोळ्याला डोळा नाही, डोळ्यातून सारखे अश्रुधारा व्हायला लागल्या प्रभू रामचंद्रांच्या. इतके अगदी चित्त पूर्ण भंगून गेलं प्रभू रामचंद्रांचं. काय करू मी, ज्यांनी माझ्यावर एवढे उपकार केले त्याला मी जर अपकार करायचा असेल, त्याला मारायचं जर माझ्या हातात असेल तर मी कोणत्या जन्माचा पापी असेल. पण हे बघा, ज्या किल्लीना कुलूप लागते ना, ज्या किल्लीना कुलूप लागते ना, त्या किल्लीना कुलूप उघडती बरं का, पण मेंटल खोपडी जायला माहित नाही राहत. बघा, मग हनुमंतरायांनी काय केलं, प्रभू रामचंद्राच्या त्या महालामध्ये गेले, अवतीर्ण झाले. अवतीर्ण होऊन सांगितलं, प्रभू एवढी चिंता करायची काय गरज आहे तुम्हाला, डोक्याला हात लावून बसले, एवढा बीपी वाढून घेतला तुम्ही, काय गरज आहे तुम्हाला. हनुमंता रडायला लागले, मिठी मारली हनुमंतरायाला, काढून मिठी मारली, मोठ्यानं टाळो फोडला प्रभूने आणि सांगितलं, हनुमंता तुझ्यासारखे उपकार माझ्यावर या विश्वात कोणी केले नाही. अरे मी देव असून मला काही कार्य करता नाही आले, ते कार्य तू केलं. आणि आता तुला जर मारायचं म्हटल्यानंतर त्यांनी जर मला सांगितलं असतं का तू मर, तर मी मेलो असतो, पण तुला कसं मार. त्यांनी सांगितलं, देवा तुम्ही देव असून तुम्हाला कळत नाही काय म्हणावं, म्हणून संत लागायचं बरं का. देवाचा मी मोठेपणा देवाला सुद्धा कळत नाही, म्हणून तो वैशिष्ट्याला नाक घासावा लागला, आम्हाला कोणालाच नाक नाही घासायचं. मग
त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. तुम्ही ऋषीचा शब्द खरा ठरवा, मी माझा शब्द खरा ठरेल. मी कधी मरतच नाही, कारण हनुमंतराया चिरंजीव आहे. हनुमंतराया कधी मरण म्हणजे रामाला कळत नव्हतं का? पण नाही, या सगळ्या लीला तुमच्या आमच्या करताय मायबाप, कळत नाही तुम्हाला. मला ठीक आहे, अख्खी अयोध्या घरादाराशी नाट्या पोराशी शरयूच्या तीरावर हनुमंतराया गेले शरयू मध्ये आणि नामस्मरण चालू केलं. श्री राम राम राम, 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 श्री राम म्हणावं लागू राहिलं बरं का, पण हे नामस्मरण नव्हतं चालू. मग त्यांनी ज्यावेळेस आतून भगवान परमात्म्याला आग्र चित्ताने एकाग्र झाले त्या नामासोबत आणि सगळी अयोध्या दोन्ही थड्या गच्च भरली माणसांनी. काल पुरुष समोर ऋषीच्या रूपानं उभा आहे. प्रभू रामचंद्रांना भाता भरलेला आहे आणि काढला बाण, लावायचे मारायचे, लावायचे मारायचे, भाता संपून गेला. ऋषीनं सांगितलंय रामा तो काळा बाजार केला. तू गण म्हणून राहिला तो ह्या दरबारात न्याय, पण नाही 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 नाही, तो ह्या बाणांना रावणासारखा मिळाला. तो ह्या बाणांना चांगले चांगले वाटी लावले, तू काहीतरी याच्यामध्ये घोळ केला नाही. शेवटी ब्रह्मास्त्र सोड. शेवटचं युद्धामध्ये ब्रह्मास्त्र असतं. ब्रह्मास्त्र सोड. ब्रह्मास्त्र जर सोडलं तर ते परत कधीच येत नसतं. जरा बारीक विचार करा. प्रभू रामचंद्राने ब्रह्मास्त्र सोडल्याबरोबर आता पूर्ण घामोघाम झाले राम. आता काही माय हनुमंताचं खरं नाही. आज देवाला सुद्धा वाटत बरं का, हे नाही 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 नाही, स्थितोच की गत संदेह, अजून संदेह सुद्धा केला नाही ना प्रभूचा. प्रभूला वाटलं खरंच राम हनुमंत जातो काय करून. ब्रह्मास्त्र सुटल्याबरोबर झालं काय, नामस्मरणानं काय होतंय, त्यांच्या बाजूला वलय तयार झालं. वलय तयार झाल्यानंतर, त्या नामाचं वलय तयार झाल्यानंतर ते बाण जात नव्हते, बाजूला पडत होते. परंतु ब्रह्मास्त्र सोडल्याबरोबर ते ब्रह्मास्त्र फक्त तिथं गेलं आणि तिथून परत सुटलंय. परत सुटलं तर कोणाच्या माग लागलंय, ते काळ पुरुषाच्या. जो ऋषी होता का त्याच्या मागे लागले. आज ते पळत आलं, रामा तो धोका केला. अरे मी कायला धोका करू, तो सांगितलं ना सोडायचं, मग आता मी सोडल्यानंतर आता ते आवरून घे, म्हणजे मला आवडता नाहीये, सोडता येतं मला. जो माया हातातून सुटला का तो सुटला, तो पुन्हा मायाला हातात घेता येत नाही, पार्टीत सुद्धा घेता येत नाही, तो पक्षात सुद्धा चालत नाही माया. हा मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं मग आता याला पर्याय सांगा काही. त्याने सांगितलं ज्याच्यावर सोडलं ना त्याला जाऊन भेट. शेवटी कालपुरुषाला हनुमंतरायाकडे जावं लागलं. पण हनुमंत संतांच्या जवळ येत नाही बरं का. नामाची या बळीनं घेऊ सर्वथा, कळी काळाच्या माथा सुटे मारू. हो तुका म्हणी आता काळ करुणा सके बळ. काळाचं बळ संतावर चालत नाही, काळावर त्यांनी विजय मिळवलेला असतो. म्हणून मारुती रायाला जशीच्या तशी राहिले. काळ पुरुषाला वाटलं अरे आपण कोणाच्या माग, सगळ्याच्या नादी लागा बरं का, पण संताच्या नादी लागू नका. आणि जर सज्जनाच्या संताच्या नादी लागले ना, हो गाढ म्हणजे नांगर जर नाही फिरले, हो माझे वाक्य नाही, गंगागिरी महाराजांचे वाक्य, जनार्दन स्वामीजींचे वाक्य, आपल्या वेरोळ झालेले जनार्दन स्वामीचे. सगळ्याला संकटाच्या नादी लागा, पण संताच्या नादी लागू नका. नाही नाही नाही, ते कशी काय असं विचारे, ते त्यांच्या पद्धतीने परमार्थ करत असतात. म्हणून जीवनामध्ये तुकोबराय सांगतात याचा दास मला कर. हो आणि अशी तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, ज्याच्या जीवनामध्ये येशाम ब्रह्मी स्थिती पार्थ. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये वर्णन करताना सांगितलेलं आहे का त्याची परिपूर्ण नवही भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन पर्यंतची त्याची भक्ती परिपूर्ण झालेली असते. त्याच्या जीवनामध्ये स्वरूपाचं या ठिकाणी काय झालेलं असते, प्राप्ती झाली असते. गेलो स्वरूपाच्या ठाया, पुढे ब्रह्म मागे माया,
ज्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी जो जीव गेला त्याला कशाचीच दोष राहत नाही, त्याची नवविधा वृत्ती परिपूर्ण झालेली असते. म्हणून यथामती यथा अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. राईट, 5 मिनिटं बाकी आहे. हळूंतर तुकोबराय सांगतात अशी भक्ती आपल्याही जीवनामध्ये सिद्ध झाली पाहिजे. तुका म्हणेन बलिदान, 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 तुका म्हणेन भक्ती जाणे तोच शुद्ध, हरि डोळे माझे मना, हरि डोळे माझे मना, होका पंडित शहाणा, होका पंडित शहाणा, यथामती यथा अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. चुकला असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे योग्य आहे मायबाप साधू संतांचं आहे. आम्ही चिरकून बोलतो याचा अर्थ आम्हाला काही तुमच्याबद्दल म्हणजे असं नाही, ते कुठंतरी अंतःकरणामध्ये भाव असतो. साधू संतांनी एवढी गोष्ट आपल्याकरता सोपी करून दिली आणि ते जीवाला ज्यावेळेस कळत नाही ना त्यावेळेस नाथबाबा सुद्धा सांगतात ना, काळे माये गेली. आता शांती ब्राह्मण असं म्हणावं का, पण कुठंतरी जीवाच्या उद्धाराकरताची तळमळ संतांची असते. त्या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणून झालेली शिवा महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. सर्वांचे लाख लाख धन्यवाद देऊन शिवेला पूर्णविराम. रामकृष्ण. एक मिनिट. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ गावकरी मंडळी पंचकृषीतील गावकरी मंडळीच्या अमोल सहकार्याने हनुमंत राजा दरबारामध्ये